अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. कल्पना करा, एक असं फूल ज्याच्या प्रत्येक पाकळीत महाभारताचा इतिहास दडलेला आहे. असं एक फूल ज्याच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचं प्रतीक पाहिलं जातं. आणि एक असं फूल ज्याला घरात लावणं म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची कृपा आपल्या घरात आमंत्रित करण्यासारखं मानलं जातं. मित्रांनो, हे केवळ एक सुंदर फूल नाही, तर श्रद्धा, भक्ती, सकारात्मकता आणि पौराणिक रहस्यांनी भरलेलं निसर्गाचं एक अद्भुत वरदान आहे. आजच्या या विशेष भागामध्ये आपण कृष्ण कमळाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कृष्ण कमळाचं महाभारताशी नेमकं काय नातं आहे? या फुलाच्या रचनेत कोणतं रहस्य दडलं आहे? हे झाड घरात कुठे लावावं? याचे आध्यात्मिक, धार्मिक आणि औषधी फायदे कोणते आहेत? आणि अनेक लोक हे फूल भाग्योदयाचं प्रतीक का मानतात? या सर्व गोष्टी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आमच्या श्री स्वामी समर्थ परिवारात नवीन असाल तर आपल्या श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, कृष्ण कमळ हे एक सुंदर आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं फूल मानलं जातं. या फुलाला हिंदू धर्मात विशेष स्थान प्राप्त झालं आहे. त्याच्या सौंदर्यामुळे अनेक जण त्याकडे आकर्षित होतात. परंतु या फुलामागील आध्यात्मिक आणि पौराणिक रहस्य समजून घेतल्यानंतर त्याविषयीचा आदर आणखीच वाढतो. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये कृष्ण कमळाची वेल असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण निर्माण होतं आणि घरातील सदस्यांच्या मनामध्ये भक्तीची भावना वाढीस लागते. कृष्ण कमळाला अनेक ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं आवडतं फूल मानलं जातं. तसेच भगवान विष्णू, ब्रह्मा आणि महेश यांना देखील हे फूल अर्पण केलं जातं. म्हणूनच पूजा, अर्चा आणि विविध धार्मिक विधींमध्ये कृष्ण कमळाला विशेष महत्त्व दिलं जातं. या फुलाचा सुगंध आणि त्याची आकर्षक रचना मनाला प्रसन्नता देते, घरातील वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक बनवते. काही ठिकाणी कृष्ण कमळाला राखी फूल किंवा झुमकालता असं देखील म्हटलं जातं, कारण त्याची रचना राखीसारखी दिसते. त्यामुळे हे फूल भाऊ बहिणीच्या प्रेमाचं आणि भावनिक नात्याचं प्रतीक म्हणून देखील पाहिलं जातं. मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडतो की कृष्ण कमळ नेमकं कोणत्या काळात फुलतं? तर ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे जी मुख्यतः उन्हाळा आणि पावसाळ्याच्या काळामध्ये फुलते. सामान्यतः एप्रिल ते सप्टेंबर हा काळ तिच्या फुलण्याचा काळ मानला जातो. भारतात प्रामुख्याने जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये त्याची फुलं अधिक प्रमाणात दिसून येतात. या वनस्पतीला भरपूर सूर्यप्रकाश आणि दमट हवामान आवडतं. म्हणून योग्य वातावरण मिळाल्यास ही वेल अतिशय सुंदर फुलांनी बहरते. परंतु कृष्ण कमळाचं खरं वैशिष्ट्य त्याच्या फुलांच्या रचनेमध्ये दडलं आहे आणि इथूनच सुरू होतो महाभारताशी त्याचा जोडला गेलेला अद्भुत संबंध. असं सांगितलं जातं की कृष्ण कमळाच्या फुलामध्ये साधारण 100 पाकळ्या असतात. या पाकळ्या 100 कौरवांचं प्रतीक मानल्या जातात. फुलामध्ये असलेले 5 पुकेसर हे 5 पांडवांचं प्रतीक मानले जातात. तर मध्यभागी असलेली रचना द्रौपदीचं प्रतीक असल्याचं अनेक ठिकाणी सांगितलं जातं. यामुळे या फुलाचा संबंध महाभारताशी जोडला जातो. इतकंच नाही, या फुलाच्या मध्यभागी दिसणाऱ्या चक्राकार रचनेकडे अनेक जण भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचं प्रतीक म्हणून पाहतात. अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करणाऱ्या श्रीकृष्णाची आठवण या फुलामधून होत असल्याची श्रद्धा अनेकांच्या मनात आहे. कारण याच कारणामुळे या फुलाला कृष्ण कमळ हे नाव प्राप्त झालं असंही मानलं जातं. त्याचा निळसर जांभळा रंग अनेकांना भगवान श्रीकृष्णाच्या मोहक आणि तेजस्वी स्वरूपाची आठवण करून देतो. मित्रांनो, कृष्ण कमळ हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाचं नाही, तर आयुर्वेदामध्ये देखील या वनस्पतीचा उल्लेख आढळतो. कृष्ण कमळाच्या फुलांचा उपयोग
तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी केला जातो असं देखील सांगितलं जातं. याच्या फुलांपासून तयार केलेला चहा मन शांत ठेवण्यास मदत करतो असं अनेक ठिकाणी मानलं जातं. झोपेच्या समस्यांमध्ये देखील त्याचा उपयोग केला जात असल्याचं सांगितलं जातं. तसेच उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील कृष्णकमळाचा उल्लेख केला जातो. महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी देखील काही ठिकाणी याचा उपयोग केला जातो. पचनासंबंधित काही त्रासांमध्ये देखील याचा उल्लेख आढळतो. त्याच्या सुगंधामुळे मन प्रसन्न होतं. मानसिक थकवा कमी झाल्यासारखा वाटतो. तथापि कोणत्याही वनस्पतीचा औषधी उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण अयोग्य वापर टाळणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, कृष्णकमळाबाबत केवळ भारतातच नाही तर जगातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या श्रद्धा आणि आख्यायिका सांगितल्या जातात. काही ठिकाणी हे फूल आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक मानलं जातं, तर काही ठिकाणी ध्यान आणि मनशांतीशी जोडून पाहिलं जातं. परंतु भारतात याचं विशेष स्थान भगवान श्रीकृष्णाशी जोडलेल्या श्रद्धेमुळे आहे. असं मानलं जातं की जिथे भक्ती असते तिथे भगवान श्रीकृष्ण स्वतः प्रकट होतात आणि म्हणूनच अनेक भक्त कृष्णकमळाला भक्तीचं फूल असंही म्हणतात. आता प्रश्न येतो, कृष्णकमळ घरात कुठे लावावं? तर वास्तुशास्त्रानुसार घरातील ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर पूर्व दिशा शुभ मानली जाते, कारण ही दिशा आध्यात्मिक ऊर्जेशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. म्हणून शक्य असल्यास कृष्णकमळाची लागवड उत्तर पूर्व दिशा म्हणजेच दक्षिण दिशेला करावी. या वनस्पतीला सूर्यप्रकाश आवश्यक असल्यामुळे योग्य प्रकाश मिळेल अशी जागा निवडणं महत्वाचं आहे. कृष्णकमळ बियाण्यांपासून किंवा कंदापासून लावलं जाऊ शकतं. त्याला योग्य प्रमाणात पाणी, सूर्यप्रकाश आणि काळजी मिळाल्यास ते सुंदर फुलांनी बहरतं. मित्रांनो, कृष्णकमळाचं आध्यात्मिक महत्व देखील तितकंच विशेष मानलं जातं. असं सांगितलं जातं की घरामध्ये कृष्णकमळ असल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक विचार दूर राहतात, मनामध्ये शांतता निर्माण होते आणि भक्तीची भावना अधिक दृढ होते. भगवान श्रीकृष्णाला कमळ अर्पण करणं शुभ मानलं जातं, कारण भक्ती आणि समर्पण यांना भगवान विशेष महत्व देतात. कृष्णकमळासमोर बसून ध्यान केल्यास मन अधिक एकाग्र होतं असं देखील अनेक जण सांगतात. यासोबतच काही भक्त कृष्ण मंत्राचा जप करण्याचा देखील सल्ला देतात. असं मानलं जातं की श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेला जप मनाला समाधान देतो, जीवनातील अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती देतो. मित्रांनो, कृष्णकमळ हे फक्त एक फूल नाही तर श्रद्धा, भक्ती, सकारात्मकता आणि अध्यात्माचं प्रतीक आहे. त्याच्या सौंदर्यामध्ये निसर्गाची अद्भुत कला दडलेली आहे आणि त्याच्या पौराणिक संदर्भामध्ये आपल्या संस्कृतीची समृद्ध परंपरा दिसून येते. तुमच्या घरातही कृष्णकमळाचं रोप असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याला फुलं येतात का आणि तुम्ही त्याबाबत कोणता अनुभव घेतला आहे तो देखील माझ्यासोबत शेअर करा. तुमची माहिती इतर भक्तांना देखील प्रेरणा देऊ शकते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच धर्म, अध्यात्म आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.